तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील उमरेत आज 7 जून रोजी उमरे ग्रामपंचायत, छत्रपती प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या वतीनं श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचं विधिवत पूजन पार पडलं। यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन विलासराव ढोकणे, नवनाथ ढोकणे, दीपकराव पंडित, दैनिक पुढारीचे उपसंपादक गोरक्षनाथ शेजूळ, लक्ष्मण पटारे, सुदाम ढोकणे मिस्त्री, रावसाहेब वैरागर, गणेश ढोकणे, रवी ढोकणे, कल्पना ढोकणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। आवाज जनतेसाठी लक्ष्मण पटारे, उमरे, राहुरी। उमरे तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक सोहळा साजरा झालेला आहे। त्या ठिकाणी उमरे ग्रामपंचायतमध्ये आपण त्या ठिकाणी पदाधिकारी होतात। आता या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं की उमरे ग्रामपंचायत शिवाजी महाराजांच्या ठिकाणी पायंडा घालून दिला होता, त्या पायंड्यानुसार चालू आहे का नाही चालू आहे, किंवा काय विकासाचं काम व्हायला पाहिजे, त्या हिशोबाने काय चाललं पाहिजे असं बोला। आज रोजी राज्याभिषेक सोहळा राज्यात नव्हे पूर्ण भारतात फार उत्साहात साजरा होणार आणि महाराजांनी जी शिकवण दिली, सर्व जाती धर्मांना संघ घेऊन जा। आज उमरे ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा अनेक सामाजिक उपक्रम व विकासाचे काम इथं होत आहे। तर चला, अर्थात आज सगळ्यांनी मिळून हे राज्याभिषेक सोहळा साजरा केला, त्याबद्दल धन्यवाद। या ठिकाणी आता काहींच्या तारखेनुसार चालू आहे, तारखेनुसार पाहिजे, तिथीनुसार पाहिजे, याच्याविषयी आपल्याला काय मत वाटतं? आता सरकारचं धोरण आहे व तारखेनुसारच आपण शिवराज्याभिषेक साजरा केला पाहिजे, कारण आपल्या देशात जे उत्सव आहेत सगळे हे तारखेनुसारच आपण साजरा करतोय आणि सरकारचं धोरण बी तेच आहे की तारखेनुसारच आपण साजरा केला पाहिजे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।